गाढवाची. गाढव आणि व्यापारी असते. एक व्यापारी असतो आणि तो गाढवावर धंदा करीत असतो. त्यांच्या गावात एक नदी असते ओढा आणि त्या नदीतून पलीकडच्या गावाला जावं लागते. मग व्यापाऱ्याला ओझं घेऊन जाता येईल का? म्हणून तो गाढवाचा उपयोग करतो ओझं नेण्यासाठी. कारण त्यांच्याकडे पूल बांधलेला नसतो. मग वाहनं कसे जातील? नाही जात नाहीत. म्हणून त्याला गाढवावर दुसऱ्या गावाला विकायला मीठ न्यायचं असते. मग 2 पोते भरते मोठाले आणि गाढवाच्या पाठीवर ठेवते. इकडून एक पोतं इकडून एक पोतं असं लोणचं म्हणजे दोरी बांधून आणि नेत असते. असं रोज विकत असते. दुसऱ्या गावाला जाऊन मीठ विकत असते ते. मग एकदा काय होते, गाढवाचा पाय घसरते नदीमध्ये. गाढव पडते आणि मग त्याचं ओझं पाठीवरचं हलकं होते. गाढवाला छान वाटते ओझं कमी झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो व्यापारी नेत असतो मिठाचे पोते, तेव्हा मग गाढव काय करते, मुद्दाम पाण्यात डुबते आणि मीठ मग असंच करत असते. मग व्यापारी काय करते, आयडिया करते. गाढव दररोज असंच करायला, त्याला आपण अद्दलगडूक म्हणते. मग काय करते, दुसऱ्या दिवशी कापसाचे पोते ठेवते त्याच्या गाढवाच्या पाठीवर. इकडून एक कापसाचं पोतं इकडून एक कापसाचं पोतं. दररोजच्या सारखं गाढव काय करते, पाण्यात आलं बुडते. मग बुडालं की कापसाचं भरल्या जाते पाणी कापसामध्ये आणि खूप ओझं होते त्याला गाढवाला. मग गाढव काय करते, दुसऱ्या दिवशीपासून असं पाण्यामध्ये बुडत नाही. मी दुसऱ्या ठिकाणी नेत असते.